पतंग उडवताना थोडी सावधगिरी बाळगा, कारण जो मांजा आहे तो मांजा ज्या मोटरसायकल धारक आहेत त्यांच्या गाडीमध्ये सध्या अडकलेला आहे. सुदैवानं थोडं कुठं लागलं तुम्हाला? बघा इथं सध्या अशा पद्धतीने जखम झालेली आहे. एखाद्याचा घात होऊ शकतो असा हा मांजा जो आहे तो स्कूटीधारकांना आता सध्या आपण जर पाहिलं तर धनश्री हॉटेलच्या समोरच्या बाजूला रस्त्यावरती हा मांजा आढळून आलेला आहे. त्यामुळं मांजा उडवताना किंवा पोलिसांनी याच्यावरती कारवाई केली पाहिजे अशी नागरिकांची मागणी होत आहे. अचानक जर आला तर नरडंसुद्धा कापू शकतं आणि मागच्या वर्षी एका विद्यार्थी यामध्ये जखमी झाला होता. अचानक हा मांजा जो आहे तो काळ्या कलरचा आहे, तो सहजासहजी दिसून येत नाही आहे. त्यामुळे पतंग उडवताना थोडी सावधगिरी बाळगा. आणि मांजावरती खरं तर बंदी आहे तरीसुद्धा टेंभुर्णी शहरात मोठ्या प्रमाणात मांजा उडवतात. काय सांगाल दादा, काय तुमचं नाव आहे? प्रत्येकाने काळजी घ्यावी. मी आता इथे येत असताना अचानक पायाला लागल्यामुळं थोडंसं वाचलं थोडक्यात, नाही जर गळ्याला हाताला लागलं तर काही पण होऊ शकतं. प्रत्येकाने काळजी घ्यावी. तरी पतंग उडवताना आपण काळजी घ्या.